पावन झालो चराचरे मी कला कुसरी काहीच नेने बोलतो जनी अति भाविका तुमचा अंक लागलो पावन झालो चराचरे माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपमघोरमित्रं ममेदं विपेतविप्रीतमनापुरास्मं तदेव मे रूपमिदं प्रपश्य। 49 श्लोक आला भगवंताच्या मुखातला आहे आणि भगवंत म्हणतायत अर्जुनाला, अरे तू व्यथित होऊ नको. अशा प्रकारचं भयान रूप पाहिल्यामुळे तुझ्या चित्ताला जरी मूढता आलेली असेल तर त्याच्यातून तू बाहेर निघ आणि पुन्हा हे विश्वरूप पाहायला सुरुवात कर. विश्वरूप पहा. का पहा असं म्हटलं तर जे चतुर्भुज रूपापेक्षा श्रेष्ठ आहे. तो आत्ता काय म्हटला होता की मला चतुर्भुज रूप पाहायचं आहे, तर तुला याचा अर्थ मी विश्वरूप प्रकट करून दाखवलं तर तुला त्याचं कोडं उलगडलं नाही, किंवा हे विश्वरूप आहे हे तुला असं थोडंसं मायावी प्रातिभासिक भासणारं असं काहीतरी वाटलं आणि म्हणून तुझी बुद्धी ती चतुर्भुज रूपाच्या ठिकाणी चतुर्भुज रूप सत्य वाटलं आणि विश्वरूप त्यांना फसवणारं ठकवणारं असं भीतीदायक असं वाटलेलं आहे. तर तेव्हा तसं तुला जे वाटलेलं आहे तसं नसून वास्तविक त्याच्यातली श्रेष्ठता या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर विश्वरूप श्रेष्ठ आहे आणि चतुर्भुज रूप हे कनिष्ठ आहे असं भगवंतांनी सांगितलं. बरं याच्यातच पुढं बोलता येतो. देव म्हणतात की ते कनिष्ठ आहे, चतुर्भुज रूप हे माझं कनिष्ठ आहे आणि मग विश्वरूप हे श्रेष्ठ आहे. म्हणून तू काय पाहिलं पाहिजे तर विश्वरूप पाहिलं पाहिजे आणि विश्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे असं देवाचा स्वर आहे आळवलेला. आणि आपण चिंतन करत होतो की श्लोक आले की म्हणून विश्वरूप लाभे लाभ येतीचे भय नेग नेग हे वाचून अन्य चांग नमणी काही. हे अर्जुना, तू विश्वरूप पाहण्याचं तुला प्राप्त झालेलं लाभ म्हणजेच भाग्य, याचं तू स्वतःच कौतुक कर की आपलं काय भाग्य आहे वा. आणि तू तर उलटा भय घेतोयस, तेव्हा भय नेग. विश्वरूप जे आहे मी काय म्हणतो तर आत्ता की भगवंताची जी 3 शरीरं आहेत, कारण शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर. जीवाचीच 3 शरीरं आहेत असं नाही तर देवाची सुद्धा 3 शरीरं आहेत. म्हणजे देवसुद्धा 3 शरीरांनी नटलेला आहे. पण तो 3ही शरीरामध्ये अस्तित्ववान जरी असला तरी त्याच्या ठिकाणी भ्रांती नाही आणि जीव हा 3 शरीरात येऊन भ्रांतीने ग्रस्त झालेला आहे. तर तेव्हा देवाचे 3 शरीरं पहिलं जे आहे ते ईश्वर म्हणजेच कारण शरीर आणि ते प्रगट होत नाही. जीवाचं सुद्धा कारण शरीर प्रगट नाही तर ईश्वराचं तर नाहीच नाही. आणि ईश्वराच्या कारण शरीरामध्ये माया, शुद्ध माया, विशिष्ट चैतन्याचा संबंध आहे. जीवाच्या कारण शरीरात अज्ञान, तमगुण प्रधान अज्ञान जे आहे त्या अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे कारण शरीराच्या अविद्या, त्याला अज्ञान म्हणू आपण. तर हे जीवाच्या ठिकाणी आहे. ईश्वराच्या सूक्ष्म शरीरामध्ये हे मायावृत्ती काम करते. त्याला हिरण्यगर्भ म्हणतात, सूत्रात्मा म्हणतात. मायावृत्तीचं काम आहे. जीवाच्या सूक्ष्म शरीरामध्ये अविद्या आणि अंतःकरण वृत्तीचं काम आहे. आणि ईश्वराचं स्थूल शरीर जे आहे ते ईश्वराचं स्थूल शरीर हे संपूर्ण ब्रह्मांड स्थूल ब्रह्मांड आहे. त्याला विराट असं नाम संबोधलं जातं. आणि जीवाचं स्थूल शरीर जे आहे ते पंचकोशांनी म्हणा किंवा पंचभूतांनी म्हणा, पंचभूतांपासून बनलेलं असं त्या 5 कोशाच्या अंतर्गत असलेला अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर आहे. अन्नमय कोश, मनोमय, विज्ञानमय आणि प्राणमय हे जे आहेत ते सूक्ष्म आणि आनंदमय कोश जो आहे तो कारण. ईश्वराच्या ठिकाणी हे कोश नाहीत आणि जीवाच्या ठिकाणी कोश आहेत. ईश्वराच्या ठिकाणी जरी हा जरी कोश
शरीर दिसत असेल तरी ते त्याला आच्छादन करत नाही, म्हणून कोश नाही हा शब्द प्रयोग केला. जीवाच्या ठिकाणी असलेलं जे स्थूल शरीर आहे हा कोश का झाला, तर तो स्वरूपाच्या ठिकाणी आच्छादन करतं, म्हणजे आसक्ती निर्माण करतं शरीर, म्हणून तो कोश होतो. आसक्ती जर निर्माण केली नसती तर कोश बनला नसता. महात्म्यांच्या ठिकाणी कोश काम करत नाही आणि जीवाच्या ठिकाणी कोश काम करतो. तसं ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा हा स्थूल देह ईश्वराचा म्हणजे विराटता, ही जी विराटता आहे ती कोशाचं काम करत नाही. मायावृत्ती जरी असेल तरी त्या ठिकाणी सुद्धा सूक्ष्म शरीरसुद्धा बंधनात टाकत नाही, म्हणून ईश्वर हा नित्यमुक्त आहे. आणि जीव बद्ध झालेला आहे तो कोशांच्या अंतर्गत आल्यानेच बद्ध झालेला आहे. तर तेव्हा आपला जो विषय चाललेला आहे की विश्वरूपाचा जो फायदा झाला, हे विश्वरूप आहे कसं काय, हे या 3 शरीरांच्या पेक्षा वेगळं आहे का भगवंतानी असं काही मायावी रूप धारण केलेलं आहे. जसा रावणाने सुद्धा रूप धारण केली म्हणतात. रावण ज्या वेळेला राम रावण युद्धामध्ये रावण हा मायावी रूप धारण करायचा आणि लुप्त व्हायचा किंवा अक्राळ विक्राळ रूप दाखवायचा, सैन्य घाबरून जायचं. मग रावणसुद्धा एक रूप दाखवत होता, अशा प्रकारचं मायावी रूप दाखवत होता. त्याच्यामुळे जर सैन्य घाबरत होतं तर भगवान श्रीकृष्णांनी दाखवलेलं विश्वरूप पाहून अर्जुन घाबरला, हे मायावी का नाही, अशी शंका तयार होईल. म्हणजे हेच रूप पाहून तुम्ही आम्हाला असं म्हणता की तुम्ही हे भयभीत होऊ नका, पण हे असं मला असं वाटतं. म्हणजे अर्जुनाची जी शंका आहे त्याला अनुसरून त्याला भीती वाटलेली. देव म्हणतात घाबरू नको, आणि अर्जुन घाबरल्याशिवाय राहत नाही. तर जसं रावणाने मायावी रूप दाखवावं आणि भगवंताने विश्वरूप दाखवावं, तर याच्यामध्ये काय फरक आहे. तर एक जीवाचे जे शरीर आहेत हे अज्ञान रूप मायेत आच्छादित आहेत, म्हणून त्याला शरीरावरून जास्त मोठं शरीर तयार करता येत नाही. पण अनेक प्रकारच्या विद्या संपादन करणारा रावण हा जो होता, तो रावणाला या जसं भगवंताला योगमायेचं सहकार्य होतं, तर अर्जुनाला आपल्या या रावणाला हा अविद्या मायेचं सहकार्य होतं. आणि सिद्ध्यांचा प्रयोग करून त्याला शरीर भिन्न भिन्न रूपं घेता येत होती. तर त्याच्यामध्ये तो मायावी आणि फसवं रूप होतं, आणि विश्वरूप जे होतं ते साक्षात होतं. आणि विराट म्हणजेच विश्वरूप आहे असं अनेक दाखले आपल्याला सापडतात. विशेष करून पुरुष सूक्तामध्ये असं म्हटलं ना, पुरुष सूक्तामधले बी विषय आता आपण पाठीमागं सुद्धा पाहिले. आपण पुरुष सूक्ताचे बरेचसे वचनं या 11व्या अध्यायामध्ये समांतर आलेली होती. सहस्र शीर्षा पुरुषः असं जे म्हटलं होतं, सहस्राक्षा, सहस्रपात, सहस्रभाव इकडं होत आलतं, हे समांतर त्या पुरुष सूक्तामध्ये येतात. तर विराट आणि विश्वरूप हे 2 नसून एकच आहे असा निष्कर्ष निघतो. मुंडक उपनिषदामध्ये सुद्धा याला काही प्रमाण आहेत, म्हणजे वेदामध्ये प्रमाण आहेत. अनंत शीर्ष हे पुरुष सूक्तामध्ये विषय आलेला आहे, आणि तोच समांतर विषय इथे बी आला. तर त्याला विश्वरूप हे विराटाचा एक भाग आहे, म्हणून ते मायावी नाही आणि फसवं नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगताना तू याला सत्य मान, याला तू खरं मान. कारण पुढे जाऊन तसे मी शब्दप्रयोग केले, आपण ओव्या पाहू त्यावेळेला समजेल. तेव्हा तू असं समज की तुझं भाग्य आहे, हे आजपर्यंत विश्वरूप कोणी पाहिलेलं नाही. नाहीतर कोणी असे म्हणाल की हे बी मायावी आणि फसवं जर असेल तर त्याच्यात काय भाग्य लागलं तेव्हा. पण हे खरोखरच भाग्य आहे. तेव्हा तू भय घेऊन न घेता याच्यापेक्षा दुसरं काहीच चांगलं नाही असं मनाचा निश्चय कर. त्याच्यासाठी
दृष्टांत फार सुंदर सुंदर आले होते. आपण 2-3 दृष्टांत पाहिले, 3-4 ओव्यामध्ये आलेले 3-4 दृष्टांतही पाहिले. हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा झाला. सागर अमृताचा भरला आणि तुला तो प्राप्तसुद्धा अवसात झाला, म्हणजे अकस्मात तुला तो प्राप्तही झाला. मग कोणी आती ओसंडीला बुडी जाईल म्हणून, पण कोणी एखाद्या बावळट माणसाने म्हणाव समुद्र आहे आणि त्याच्यात जर बुडलो तर मरेल, म्हणून तो त्यांनी काय केला, त्याचा त्याग केला. कोणाचा? अमृताच्या सागराचा त्याग केला. पण त्याला हे कळालं नाही, सागरात मनुष्य बुडून जातो, याच्यात काही शंका नाही. पण अमृताचा सागर हा वाचवण्यासाठीच असतो. बुडला तरी वाचणार आहे, कारण तो त्याचंच नाव अमृत आहे. म्हणून तू मात्र आता असं करतो आहेस की इथं अर्जुन खरोखर घाबरलेलाच होता आणि त्याला असं वाटलं की हे विश्वरूप मला खाऊन टाकेल, माझा नाश करेल. पण वास्तविक तो अमृताचा विश्वरूप, हे अमृताचा सागर आहे. ते मारेल कसं तुला, पण तुला ते कळत नाही. ना तरी सोन्याचा डोंगर येसना न चले फा थोर. सोन्याचा डोंगर, सोनं हे श्रेष्ठ आहे, मौल्यवान, पण डोंगर असल्यामुळं तो नाराज झाला. का बरं? घरी घेऊन जाता येत नाही. डोंगर घरी घेऊन जाता येईल का? नाही, म्हणून तो नाराज झाला. आम्हाला कशाची अपेक्षा आहे? थोडं सोनं असलं ना, मग तेवढं घेऊन जाता येईल असं वाटतं. आणि डोंगर पाहिल्यावर त्या मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांच्या कथेमध्ये बी हा विषय आला की श्रीदेशातून मच्छिंद्रनाथांनी सोन्याची वीट त्यांना प्राप्त झाली. दिले व प्रेमाने दिली, स्मरण राहावं माझं म्हणून त्या महिलेने. मग त्याच्यात दिले तर ते वीट घेऊन आले, झोळीत घेऊन आले गोरक्षनाथ. आता त्यांना माहीत होतं ह्याच्यापासून काय विशेषता आहे. त्यांना गोरक्षनाथांची परीक्षा घ्यायची होती. मग ते झोळीमध्ये असलेली सुवर्णाची वीट आहेत ते घेऊन इकडे तिकडे चालत असताना गोरक्षाला मग ती झोळी अशी काखेत. तेव्हा गुरुजी माझ्या द्या ना, तुमच्या झोळी बरीच जड दिसते, मला द्या. नाही म्हटले, ते काय गोरक्षाकडे दिली नाही. पण एक प्रसंग असा आला, ते म्हटले मला आता लघुशंकेला जायचं आहे आणि ही झोळी घ्या. पण ते चालत असताना ते सारखेच म्हणायचे, गोरक्षा या कोई खतरा तो नाही आहे, या कोई डर नाही आहे. असं म्हटल्यावरती गोरक्ष म्हणायचे, या एवढ्या मोठ्या साधू पुरुषाला कशाचा डर आणि कशाचा खतरा. मग त्यांनी ते ज्या वेळेला झोळी दिली का, त्यांनी पाहिलं की एवढं गुरुजींनी काय जड आणलेलं आहे. मग त्यांनी पाहिलं डोकवून, तर त्याच्यात काय होते, सोन्याची वीट होती. वीट अल्प असल्या कारणाने घेऊन जाता येत होती ना. जर डोंगर असता तर, आणि मग दाखवलं ना गोरक्षांनी, तेच केलं. ते वीट घेतली आणि टाकून दिली. टाकून दिल्यानंतर पुढे गेले आणि मग ते म्हटले झोळी द्या. झोळी दिल्यावरती त्यांनी पाहिलं की अरे ह्यातली वीट कुठे गेली, म्हटली सुवर्ण कुठे आहे. ते म्हटले टाकून दिलं. डर तो पीछे रह गया, अभी डरने की कोई बात नाही. आणि मग त्यावेळेला गोरक्षनाथ जेव्हा हे आपले मच्छिंद्रनाथजी म्हणजे रडायला लागले, ते म्हटले माझी सोन्याची वीट, माझी सोन्याची वीट. त्या गोरक्षनाथजी म्हणतात की थांबा गुरुजी, तुम्ही कशाला घाबरता, तुम्ही रडू नका, मी तुम्हाला सोन्याचा डोंगर देतो. त्यांनी काय केला, भस्म टाकल्याबरोबर सुवर्णाचा डोंगर उभा केला गोरक्षांनी. पण डोंगर घेऊन जाता आला का? अल्प वीट घेऊन जाता येत होती, डोंगर घेऊन जाता येत नाही. तसाच प्रकार अर्जुनाचा बी इथं घडलेला आहे. विश्वरूप बलाढ्य आणि एवढं मोठं विश्वरूप असेल, चांगलं मौल्यवान बी आहे. इथं काय म्हटलेलं आहे, सोन्याचा डोंगर असं म्हटलं. तरी येसना न चले हा थोर. ह्याला काय घेऊन जाता येतोय का? याला घेऊन नाही जाता येत, म्हणून माणसं नाराज. तसा तू बी नाराज झालेला आहे. ऐसे म्हणून अवेर करणे घडे. तू काय करतोयस, याचा या विश्वरूपाचा अवेर करतोयस. वास्तविक पुष्कळ दिलं ना, एवढा मोठा आहे ना, त्याचा अवेर का व्हावा. दैवे चिंतामणी लेईजे ह्या ओव्या झाल्यात म्हणून आपण पुढं चाललो आहे.
दैवे चिंतामणी लेईचे की हे ओझे म्हणून सांडीचे. चिंतामणी दगडासारखाच असल्याने जड असतो, याच्यात काही शंका नाही, कारण ओझं होईलच ना त्याचं. पण चिंतामणीचं ओझं व्हायचं कारण नाही, कारण चिंतामणी याचं कार्यच असं आहे की जी चिंता उत्पन्न होते त्या चिंतेचं हरण करतो तो चिंतामणी. नाहीतर मग चिंतामणी कसला? हा जर चिंतामणी माझ्याकडे असेल आणि मला चिंता आहे की काय जड आहे बा आणि मला इतकं चालायचं आहे, त्यात माझा पाय मोडलेला तो पार दुखतो, मग आता त्यापेक्षा म्हटलं हे टाकून दिलेला किती बी चांगलं, कारण हा 1 किलोचा चिंतामणी काय परवडायचं आपल्याला चालताना, बरोबर. पण हातात काय आहे माझ्या? चिंतामणी. त्याचं कार्य काय? माझ्या चित्तात जी चिंता उत्पन्न झाली तिचं लगेच हरण करणं. असं झाल्याबरोबर चिंतामणी हलका झाला, कारण तो दुसऱ्याच्या चिंता नाश करतो. तर माझी चिंता नाही, मग आपल्यालाकडे चिंतामणी हे कळावं म्हणजे फेकून देणार नाही. तसं विश्वरूपी चिंतामणी अर्जुनाच्या हाताला लागला, पण अर्जुनाने तो धिक्कारून टाकून दिलेला दिसतोय. पुढचा 4था दृष्टांत टाकलेला आहे. पहिला, दुसरा, तिसरा आणि 4था, बरोबर आहे. कामधेनू दवडीजे न पोसवे म्हणून. कामधेनू म्हणजे आपल्याकडे असलेली जर्सी गाय. जर्सी गायला कामधेनू नाही म्हणत, साध्या गायला सुद्धा कामधेनू नाही म्हणत. तर कामधेनू ती आहे की कामनेची पूर्ती करते, तिचं नाव कामधेनू. हे स्वर्गातले पदार्थ आहेत, चिंतामणी, कल्पतरू, कामधेनू. हां तरी काय, हां तरी काय कामधेनू, तरी काय त्या कामधेनू. हां म्हशी गाई पुष्कळ आहेत, म्हणजे काय कामधेनू थोड्याच आहेत त्या. हां तरी काय होईल कामधेनू. तर कामधेनू स्वर्गामध्ये काय करते? कामना पूर्ण करते. मग कामधेनू कामना पूर्ण करते, तर कोणाला कामधेनू प्राप्त झाली, जसे वशिष्ठ मुनी असतील किंवा विश्वामित्राकडे नाही, वशिष्ठ मुनी, जमदाग्नी यांच्याकडे या कामधेनू होती. तर त्या कामधेनू मग त्या गेल्या निघून परत स्वर्गाला, कारण ते त्यांचं स्वतः संरक्षण करायला समर्थ असतात. त्या कामधेनू आहे आणि ती दिली वशिष्ठ मुनींचं सोडून द्या, पण तुमच्याकडेच दिली. आता आहे आमच्या जवळ साहेबांकडे एक गाय, आणि त्या सकाळ संध्याकाळ तिला गावरान गाय आहे त्यांच्याकडे, मग ती पालन करायची म्हटल्यावर मग तिला सकाळ संध्याकाळ काय आणावं लागतं. आणि संध्याकाळी आम्ही गोठ्याला तुमच्या कामधेनू बी आणून बांधली. ते म्हणले महाराजांना काही कामच नाही. ते कामधेनूच पहिलीलाच पोचता मला नाकी नेऊन संध्याकाळी परत कामधेनू आणली. फायद्याची का तोट्याची? त्या गायला जवी पोचेल हे कळायला पाहिजे, कारण ती कामधेनू आहे. कामना केरेल किंवा आता घास हिरवा मिळाला असता माझ्या ह्याच गावरान गायला, तर क्षणात. आणि तिचं काय पोट भरावं लागतं का? पण हे कळालं पाहिजे. तसा विश्वरूपी कामधेनू प्राप्त झाली, पण अर्जुनाला प्राप्त झालेली कामधेनू आहे असं वाटलं नाही, म्हणून न पोसवे म्हणून त्याचा काय केला? त्याग केलेला दिसतोय विश्वरूपाचा. माऊली ज्ञानोबरायांनी असे सुंदर दृष्टांत वापरले पहा. एकंदरीत काय हो, पुढे जाऊन आणखीन दृष्टांत चालूच आहेत आपले. चंद्रमा आलिया घरा. चंद्रमा म्हणजे चंद्र, घरा आलिया. चंद्र कसा आहे? शीतल आहे. म्हणजे निगे करीतोसी उभारा, म्हणजे चंद्रमा घरी आल्यामुळे ते म्हटले उकडायला लागलं, म्हणजे उकाडा वाढला ना. ते म्हटले नको. अहो त्या शिवजींना विचारा, हलाहल विष प्राशन केलं तर जो दाह उत्पन्न झाला तो शांत व्हावा म्हणून शिवजींनी मस्तकावर काय केला? चंद्रमा धारण केला. चंद्रमा उभारा करीतो गे माये, ते गवळण म्हणते, कारण तिच्या चित्तातल्या व्यथा होत्या. शरीराच्या व्यथा, शरीराचा उकाडा तर तो चंद्र घालवतो असं म्हणायचं. चित्तातला उकाडा नाही घालवत असं ती गोपिका म्हणते. पण शिवजींच्या कंठाचा दाह हा शरीराचाच होता ना, म्हणून त्या ठिकाणी शीतलता काही प्रदान झाली.
असं सांगितलं जातं. 100% नाही झाली, पण काही अंशामध्ये फरक पडला म्हणून शिवजींनी चंद्र हा मस्तकावर धारण केला. नंतर त्यांच्या लक्षात आलं की याची शक्ती जास्त आहे, कशाची? त्या विषयाची, म्हणून अजून 10 होताना दिसतो आहे त्या हलाहल विषयाची. म्हणून मग कंठात राम नाम मुखी सर्व काळ, म्हणून त्यांनी राम हे नाम कंठात घ्यायला सुरुवात केली आणि अधिक शीतल आहे हे पटवून दिलं जगाला की रामनामच शीतल आहे. चला, आपला इथला जो विषय होता की चंद्रमा आली या घरा, म्हणजे आपल्या बी घरी चंद्रमा आला आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, AC बिघाडला. ते म्हटले मग चंद्र आला त्याच्यामुळेच इथं घरात जास्त उकाडा वाढला आहे. अहो, चंद्र आल्यामुळं नाही, चंद्राने तुम्हाला काय केलं? शीतलता दिली. उकाडा कसा वाढवेल? पण हे कळालं पाहिजे. पण चंद्राची हकलपट्टी करतोय, जशी चंद्राची एखाद्याने काय करावी? 45° डिग्री सेल्सिअसला हकलपट्टी करून टाकावी चंद्राची. तसं तू काय करतो आहेस? विश्वरूपाची हकलपट्टी करतो आहेस. किंवा पुढचा दृष्टांत आलेला आहे 6वा की पडिसाई. पडिसाई म्हणजे पडसावली. पाडितोसी दिनकरा. दिनकर म्हणजे सूर्य. सूर्याला आणला, पण सूर्याचा ते म्हणले पसंत नाही, कारण आम्हाला अंधार पसंत नाही. अहो, तुम्ही कोणाला आणला? सूर्याला. मग अंधार कसं काय राहील? म्हणले त्याची पडसावली, त्याच्यामुळे आम्हाला नको वाटला तो सूर्य, कारण त्यांनी काय केली? त्याची पडसावली पडली. ती काय आपण आहे का? आपली पडसावली पडते ना. आपण जर इथं असं उभं राहिलो आणि इकडून लाईट असेल तर अख्खी शिकड लांबपर्यंत. ते म्हणले ही काय पडली तुमची? तुम्ही त्या प्रकाशाला झाकलं तुमच्या शरीरानेच, म्हणून पडसावली पडली. आणि सूर्याला घेऊन आल्यामुळे त्याची पडसावली पडली. लक्षात आलं का? तर सर्वांशाने प्रकाशित आहे, त्याची पडसावली पडेलच कशी? तसं विश्वरूप हे एवढं सुंदर आहे. हां, पडलं तरी प्रकाशाचं आहे, तर सावलीच येणार कुठे? जो पदार्थ हा स्वयंप्रकाशित असेल त्याची सावली कशी पडेल? तेव्हा पडसाई पडितोसी दिनकरा परतासर, म्हणून त्या दिनकरालाच काय केलं? पलीकडं हो, तुझे लई सावली पडते, म्हणून त्यालाच काय करायचं? हाकलून द्यायचं. अगदी त्या पद्धतीने तू या विश्वरूपाची हकालपट्टी केलेली दिसतेस. तैसे ऐश्वर हे महातेज. तैसे म्हणजे त्या पद्धतीने अनेक दृष्टांतांनी काय केलं? विश्वरूपाचं ऐश्वर प्रगट केलं, वाढवून दाखवलं, माऊलींनी दाखवलं. वास्तविक आहेच तसं. म्हणून तुम्हाला सुरुवात करतानाच असं म्हटलं की विश्वरूप हे विराटाचाच भाग आहे, आणि विराट हा ईश्वराच्या स्थूल शरीराचा भाग आहे. आणि ते विराट आजपर्यंत कोणाला पुढे म्हणजे त्या पाहिलेलंच नव्हतं, पण अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन हे विराट रूप दाखवलं भगवंतानी. तर त्याला म्हणजे ईश्वराचं स्थूल शरीर हे वास्तवात असलेलं ईश्वराचं स्थूल शरीर अर्जुनाने विराटाच्या माध्यमातून पाहिलं, विश्वरूपाच्या माध्यमातून पाहिलं. आणि पण ते इतकं भयान होतं, तसं भयान अक्राळ विक्राळ असं असल्या कारणाने अर्जुनाने परत चतुर्भुज रूपाची मागणी भगवंताकडे केली. त्यावेळेला भगवंत त्याला म्हणतात, बाबा खऱ्या खोट्याचा निवाडा तर करता आला पाहिजे ना तुला, आणि हे विश्वरूप तू का टाकतोयस? जे चांगलं आहे, वास्तविक चांगलं आहे, ज्याच्यापासून तुला काहीच भीती नाही. आणि अजून एक विषय ह्याच्यातला आपण गेल्या वेळेस चिंतनात पाहिला होता की असं आहे, विश्वरूप पाहिल्याने अर्जुन भयभीत झाला. पण खरं सांगा, हे विश्व तरी आहे काय? विश्वरूपच आहे. हे छोट्या प्रमाणावरचं आहे, ते ब्रह्मांडाचे स्थूल भाग त्या ठिकाणी दाखवला होता, म्हणून अर्जुन तिथं तो घाबरलेला होता. पण आत्ता आपण जे रूप पाहतोय ना डोळ्यांना, आत्ताही आपल्या चित्तामध्ये भीती आहे का नाही? आत्ता बी आपल्या चित्तात भीती आहे. मग आपण विश्वरूप पाहतो का? पाहतोय ना. आपल्याला भीती कशाची? विश्वरूपाचीच आहे. वाघ, सिंह, सर्प हे त्रास देणारे, किंवा ते तर सोडून द्या, चोर नावाचा सेपरेट प्राणी नाही, माणूसच आहे. त्या माणसं घाबरतात. रात्री असे एकांतात असावेत, एकटं घर असावं, लोक घाबरतात. म्हणजे काय
म्हटले चोर आले. चोर हा कोणता प्राणी आहे? माणूसच आहे. पण त्याची सुद्धा आम्हाला काय आहे ना. आणि हे विश्वरूपाचा अविभाज्य घटक नाही का? विश्वरूपाचाच अविभाज्य घटक आहे. तो फक्त वेगळा दाखवला होता. त्याच्यात त्यांनी असे अकराळ विक्राळ अनेक चेहरे, अनेक नेत्र, अनेक तोंड असं दाखवलं भगवंतानी. कारण होतंच तसं ते की प्रचंड, कारण एका अख्ख्या विश्वाच्या रचना दाखवायच्या होत्या तिथं. आता आपण जे पाहतो हे विश्वरूपच आहे. आणि या विश्वरूपाला पाहून तुम्ही आम्ही सुद्धा घाबरतोच आहे. कारण अर्जुनाची जशी श्रद्धा कमी झाली, अर्जुनाची श्रद्धा कमी अशी झाली, विश्वरूप पाहावा, मला पाहायला मिळावं अशी अर्जुनाने विनंती केल्यावर भगवंताने विश्वरूप सुरू केलं. विश्वरूपाच्या घड्या उलगडल्या. त्या घड्या अर्जुनाला दाखवण्यासाठी होत्या का त्याला खाण्यासाठी होत्या? दाखवण्यासाठी होत्या. मग त्याने तर विश्वरूपाच्या ह्या सगळ्या घड्या उलगडल्यावरती तो अर्जुन त्याच्यात भयभीत होण्याचं काय कारण? तर त्याला असं वाटलं सगळेच मरताना दिसतात म्हटल्यावर मी सुद्धा मरेल आणि हे विश्वरूप माझा सुद्धा काय करेल. पण अर्जुन याला विसरला की मी भगवंताचा अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपण गेल्या वेळेस कोणता दृष्टांत पुढे आणला होता? याला साम्य असलेला भक्ताचा दृष्टांत कोणता वापरला? भक्त प्रल्हादाचा. भक्त प्रल्हाद घाबरला नाही. त्या नृसिंहाच्या रूपाला भक्त प्रल्हाद घाबरला नाही. कारण तो म्हटला हा माझाच परमात्मा आहे. मग भक्त प्रल्हाद जिंकला, अर्जुन हारला आणि आपणही हारलो. आपण हारलो म्हणजे आपल्या समोर जर बिबट्या आला आणि आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत, काकड्याला सुद्धा येत नाहीत भक्त, ते म्हणले बिबट्या आल्यावर काय करायचं? पण बिबट्या हा याच विश्वरूपाचा एक भाग आहे आणि माझा पांडुरंगच बिबट्या आहे. या भावापर्यंत पोचायला काय करावं लागेल बरं? ही वास्तविकता हीच आहे बरं का. तर तो माझ्यावरून काहीच भिन्न नाही. अर्जुनाला विश्वरूपापासून काय त्रास होता, काय भीती होती, तर तो त्याने भेद पाहिला आणि भेद हा सगळ्या दुःखांचं मूळ कारणच आहे ते. बरं भीती. आणि आता देव आणि मी, देवामध्ये आणि माझ्यामध्ये काय आहे? आता बोलताना बोलतोय आम्ही देव आणि आम्ही अभेद आहोत. पांडुरंग आमचाच आहे, पांडुरंग आमचाच आहे. मग हेच नामदेवरायांच्या किती परीक्षा घेतल्या. नामदेवरायांच्या सुद्धा ज्या वेळेला भुंग्याच्या रूपामध्ये हेच महाशय म्हणजे पांडुरंग भुंगा होऊन गेले. आता तो जर भुंगा होतो, पांडुरंग जर भुंगा होत असेल तर बिबट्या का नाही होत? का नाही? बरं त्याच्यात मग तो घाबरतो तोच भीतीने युक्त आहे. आणि जो भेद पाहतो तो दुःखाला प्राप्त होतो. हा नियमच आहे. बरं आता मग त्याच्यात ते म्हणले मग खाल्ल्यावर काय करायचं महाराज? समजा आपण नाही बी पाहिलं पण तो खाल्ला तर खाल्ल्यावरती तुमचा नाश होतो का? मग खाल्लं तर शरीर गेलं, माझा कुठे नाश झाला? हा सुद्धा पण हा मुद्दा समोर आला की म्हणजे याचं जर चिंतन केलं तर असं लक्षात येतं की मी सुद्धा अर्जुनाचाच मित्र आहे. कशाच्या बाबतीत? घाबरण्याच्या बाबतीत. थोडा एखादा साप बी निघाला तरी माणसं 2-4 उड्या मारून पलीकडे जातात. ते म्हटले का बरं? पांडुरंग निघाले. पांडुरंग निघाले नाही, पांडुरंगाचं तर नावच नाही. ते म्हटले हे पांडुरंग फिंडुरंग नाही, हे काय साप आहे. म्हणून आम्हाला पांडुरंग दिसत नाही, साप दिसतो. अर्जुनाला देव दिसला नाही, विश्वरूप दिसलं आणि त्या विश्वातले घटक दिसले आणि ते घटक भीतीदायक आहेत. हे बरोबर, ते बरोबर आहेत, भीतीदायकच होते. ते विश्वरूपाचे ते दात होते ते अकराळ विकराळच होते. ते भीतीदायकच आहे ना. आता त्या दाताखाली जर आपण गेलो तर कसं काय व्हायचं? हा विचार लगेच डोक्यामध्ये सुरू झाला. म्हणून ह्याचं कौतुकच वाटतं बरं का. कोणाचं? या भक्त प्रल्हादाचं खरंच कौतुक वाटतं.
आणि तो खुशाल त्याला म्हटले, अरे जा ना तिथं, आम्ही बाकी कोणीच जाणार नाही. कारण तो होतच धिप्पाड, प्रचंड असं ते अक्राळ विक्राळ असं जे रूप नृसिंहाने प्राप्त केलेलं होतं ते पाहिल्यावर कोणीच जाणार नाही. बरं त्यांनी काय केलं होतं, पहिल्यांदा आल्यावर या हिरण्यकशिपाचं पोट फाडलं होतं, सगळं रक्तबंगाळ, तोंडाला रक्त लागलेलं. अशा अवस्थेत कोण जाईल वा पुढं? एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तरी लोक उचलायला जात नाहीत. रक्ताचं हे असं जर पाहिलं ना काही किंवा असं काय झालेलं असेल तर ते लगेच लोक म्हणजे नको नको तिकडं नको जायला. आणि ही वास्तविकता त्या भक्त प्रल्हादाचे, म्हणून भक्त प्रल्हादाचं कौतुक करण्यासारखं. काय तुझा नारायण कुठे नाही? तो म्हणला कुठे नाही पिताश्री, तो सर्वत्र आहे, तुमच्यात सुद्धा आहे, पण तुम्हाला ते कळा ना. आणि तो सर्वत्र एवढा. आणि आम्ही दररोज विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आणि बिबट्याला सोडून उरला. ही बॉम्बाबॉम्ब चालूच आहे ना. म्हणजे शब्दज्ञान आणि अनुभूती याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे, फारच मोठा अंतर आहे. होतेच त्या काळात सुद्धा, आत्ता जर एवढे आहे त्या काळात होते ना. वाघ सगळे होते तिथं त्यावेळेला. हिंस्त्र श्वापद होती, पण हाच भाव होता. आणि तुकोबराय म्हणजेच हे भक्त प्रल्हाद येतं, दुसरे कोण येतं? मूळचं त्यांचे पूर्वीचं काय इतिहास आहे तेच येतं, तेच पुढे आकाराला आले. तर त्या तुकोबरायांच्याकडे हा भाव आहेच आहे. आता जोपर्यंत आपण या भावाला प्राप्त होणार नाही, भक्ती करणाराचा विषय बरं का, हा तत्त्वज्ञानाचा विषय नाही, हा भक्तिशास्त्रामधून विषय आला. म्हणून भक्ती ते कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, असं म्हटलं. भक्ती ते इथं सुद्धा देहभाव विरे. इथे सुद्धा देहभाव विरे. काय म्हटलं माऊली? अहो देहभाव विरे प्रमाण, जे देहभाव जे ते विरे, हे ते साधन दिदले पुरे, बाप रुक्मादेवर विठ्ठले. माऊली सांगतात त्या पद्धतीने. या देहभाव हा भक्तीमध्ये विरला जातो, आणि ते विरल्यानंतरच ती वस्तुस्थिती आहे. विठ्ठलू रे विठ्ठलू रे. तेव्हा सगळा विठ्ठल आहे या पद्धतीत जायला देहभावाचं जर विरजन झालं नाही, विरला नाही, तर मग विठ्ठलू कसा उरे? जसा जर त्या असं म्हणतात, पाण्यापासून तयार होणारा मोती आणि पाण्यापासून तयार होणारं मीठ एकाच्या ठिकाणी विरण्याची क्षमता आहे आणि एकाच्या ठिकाणी नाही. स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये तेच पाणी पडलं की त्याचा मोती होतो असं म्हणतात, पाण्याचा मोती बनतो ते. पण त्यांनी इतका टणक झालं ते की ते विरलं नाही. पण पाण्यापासूनच तयार होणारं मीठ पाण्याशी संलग्न झालं की ते विरघळून जातं, आणि विरघळून जातं म्हणून सागर होतं. देहभावसुद्धा जिथे विरून जातो त्यावेळेला तो विश्वरूपाशी समतोल होऊन जातो, एक होऊन जातो, देवाशी ऐक्य पावतो. म्हणजे भक्तिशास्त्राच्या परंपरेनुसार इथंसुद्धा मग देहभाव विरण्यासाठी बी साधारण कष्ट आहेत का हो? म्हणून म्हटलं बोलण्यामधून जेवढं दिसतंय ना बाहेर येतं हे म्हणजे बोलणं आणि वास्तविकता याच्यात फारच मोठं अंतर आहे. ती इथे तुम्हाला काय करायचं आहे, 100% देहभावाचा नाशच करायचा आहे, तरच तुम्ही त्याच्याशी संलग्न होणार आहे. म्हणून याच्या बाबतीत अजून एकाला मानलं पाहिजे. कोणाला? जो वाघाला कानाला धरून घेऊन आला. जगन्मित्रांना का त्यांचं उदाहरण सांगितलं. साध काय काय म्हणजे किती माळी होत्या गळ्यात त्यांच्या, किती कीर्तन आणि प्रवचन करत होते. काही नाही ना, कीर्तन नाही, प्रवचन नाही, त्याच्या महिमेमध्ये असणारे भक्त आमचे. आणि त्यांना सांगितलं, त्याला नागा म्हणून तर नव्हतं म्हणत, त्याला नाग्या म्हणायचे ते बाकीचे, कारण ते त्याला असे बावळट बुद्धीचा अशा पद्धतीने. एका राजाच्या ठिकाणी चाकरीला असलेले त्यांच्या मुलीचं लग्न होतं. म्हणून मग आता जो सेवक वर्ग आहे तो सेवक वर्ग सगळा त्या कामाला, बाबा पोरीचं लग्न राजाच्या म्हणलं आपल्याला बाकी काय काम, ऑफिस बंद सध्या इकडे चालू. आणि त्याला तो म्हटला, आता मी काय, तो शिपाई म्हणून काम करत होते, त्या चाकरी करणारे नोकर. ते म्हटलं, आणि भोळसट होते. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची ओवळी. भोळी ज्या आहेत, भोळी याला म्हटलं की अंतःकरण वृत्तीची अधिक सरळता, याला भोळा म्हणतात.
अंतःकरण वृत्ती अधिक सरळ अशी. आणि त्या जगन्मित्र नागा त्यांना ते म्हटले मला काय आहे का काम. तिथे ते चॅप्टर माणसं होती कामाला. ते म्हटले ए नाग्या तू असं कर. आता ते चेष्टाच करायची त्याची काय ह्याला कुठं काम सांगतं याडपटाला. मग तू असं कर वाघाला घेऊन ये वराती पुढं लागल ना आपल्याला कोणाच्या पोरीच्या लग्नात त्या राजाच्या. त्यांना ते सांगितल्यावरती ते म्हटलं जातो. चित्तात अजिबातच नाही ना वाकडे तिकडेचपणा नाही ना काय. गेले आणि सरळ सरळ गेले आणि वाघाला कानाला धरून वनातून घेऊन आले. हे कसं काय घडलं बरं. वाघ त्यांना खात नाही का. तो वाघ आम्हाला जर म्हटलं असतं तर ते म्हटले वा ठीक आहे हे सांगतायत ते ठीक आहे पण नको जायला. कारण वाघाचा आणि आपला काय नाशनाशक भाव संबंध आहे. आम्हाला संबंध पाठेत ना. वाघ आपल्याला काय करेल खाऊन टाकेल भक्ष्य आहे त्याचं. मग आपण तर नक्कीच जाणार ना. मी तर नसतोच गेलो बा. कारण काय मी आणि वाघ याच्यामध्ये मी काय पाहतो भेद पाहतो. आणि मग ते गेलेले त्या जगन्मित्र नागांनी वाघाला धरून आणलं. हे साक्षात जिवंत उदाहरण आहे. मग वाघ आलाच कसा काय बरं तो डरकाळी फोडतच आला. आणि डरकाळी फोडत आल्याबरोबर तिथे म्हणले अरे हे वाघ कुठ कसं काय आला. आणि लग्नात नेमका वाघ. मग त्यावेळेला त्या माणसाच्या लक्षात आलं की आपणच सांगितलेलं आहे. तो पळत गेला. वाघाची भूमिका काय झाली सुद्धा यांनी सरळ धरलं सरळ बोलायला पाहिजे. पण म्हणजे वाघ सुद्धा कसे सांगतो. आता ऐका तुम्ही वाघ अजून वाघालाच धरून बसलेले. तुम्ही कोणाला धरून बसले. यांची चित्तशुद्धी झाली. त्यांच्या चित्तात तो नाहीच आहे. आणि वाघ आणि म्हणजे याच्यामध्ये भेद नाही द्वैत नाही कोणाच्या वृत्तीत जगन्मित्र नागाच्या. आता वाघ हा वास्तविक परमात्माचा आहे. पण तसा भाव असला तर परमात्मा आहे नसेल तर वाघ आहे. आणि वाघाचं नियंत्रण करण्याची क्षमता कोणाची आहे देवाची नाही का. त्याच्याकडं नाही का समजा एखादा वाघ ओरिजिनल का भाग असणार एक वर्णातले आणि ते समोर त्या भक्ताच्या चित्तात जर सरळता असेल तर त्या वाघाच्या चित्तात सरळता निर्माण करणारा कोण तोच आहे. मग तो त्या समोर ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला तोच. कारण पांडुरंगच आहे. पांडुरंग सोडून आहेच कोण. ते मी तुम्हाला नाही नामदेवरायांचा दृष्टांत आलता समोर मगाशी आहे ना जगन्मित्र नागांचा झाला. तर त्यावेळेला तो भुंगा होऊन पांडुरंग नामदेवरायांच्या समोर आला. त्यावेळेला त्या गंगेमध्ये चंद्रभागेच्या तो असा भुंग 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 असा करत होता. नामदेवराय हे तत्त्वज्ञानाकडे जात नव्हते. त्यांना तिकडे न्यायचं होतं. दृष्टांत तिकडे होता तो लावलेला आहे त्यांनी. पण तरीसुद्धा हा भक्तीमध्ये बी वापरला गेला ना. आणि ज्या वेळेला त्यांनी ते पाहिलं तर हे भुंगा आहे ते चांगला भुंगभुंग करतो मग ते कानसालात लावले कोणाच्या. आणि असं हाणलं त्याला. इकडून आलं ते तिकडून आलं तर तिकडून बी हाणलं असं दोन्ही बाजूनी. आणि ते गंध लावताना नेमका असा समोर यायचा. त्या भुंग्याला म्हणायचं होतं मला बी गंध लाव. हां पण हे भुंगाच मानत होते ना. मग भुंगा वेगळा आणि मी वेगळा ही नामदेवरायांची भूमिका होती. सगुण साक्षात्कारी संत होते बरं सामान्य बी नाही. म्हणजे नुसती सगुण साक्षात्कारतासुद्धा कामाची नाही हे बी दाखवलेलं आहे. ज्या वेळेला मग पांडुरंगाच्या आत दर्शनाला आले त्यावेळेला चेहरा सुजलेला होता. दोन्ही गाल असे मोठे झालेले गालफुगी झाल्यासारखे. ते म्हणले देवा गालफुगी झाली काय काय. ते म्हणले गालफुगी नाही झाली. हे बोटं दिसतात का म्हटले त्याच्यावर मारलेली. हो म्हटले पण कोण आलतं. म्हटले कोण आलतं काय मीच गेलो होतो एका ठिकाणी. बरं मग तुम्हाला मारलं. हो म्हटले मग कोणी मारलं. म्हटले तूच मारलं. नामदेवरायांनी मारलं का नाही कोणाला भुंग्याला मारलं का देवाला मारलं. तिथं मारताना भुंगा म्हणजे नामदेवराय म्हणतात देवा मी कसा मारेल तुम्हाला मी काय वेटपट आहे का. नाही म्हटले अरे तू मला नाही मारलं पण तू भुंग्याला मारलं. ते म्हणले भुंग्याला मारलं पण मग भुंग्याचा तुमचा संबंध काय. अरे मीच भुंगा होतो. या विश्वातला प्रत्येक घटक हा मीच झालेलो आहे. सर्व विश्वच मी आहे. म्हणून तुझ्या डोक्यातला हा विषय काढून टाक काय मीच जर विश्वरूप आहे
म्हणजे आपल्यालाही आपल्या असं वाटतं की आपण ज्या देहबुद्धीने आपल्या देहाचा ताबा घेऊन बसलेलं आहे आणि मीच एवढा या विश्वावरून वेगळा घटक आहे, याच्यातला अहंभाव स्वतंत्र काम करतो आहे हा. म्हणून तेच द्वैताला कारणभूत कोण आहे? आता तुमच्या इकडे शास्त्राकडे जरी गेले तर असं लक्षात येईल आत्मस्वरूपाचं अज्ञान. त्या अज्ञानाने काय दिसले? भेद दिसले. मग त्या भेदाच्या पोटात त्या भेदांच्यामुळेच काय झाले? पुढची परंपरा अनर्थाची परंपरा सगळी सुरू झालेली ना. म्हण एक पहा म्हणून उत्कृष्ट प्रतीचा भक्त जगन्मित्र नागांसारखा किंवा अगदी या भक्त प्रल्हादासारखा उत्कृष्ट प्रतीचा तत्त्वज्ञानाशिवाय सर्व पांडुरंग आहे असं ज्ञान त्याच्याकडे आहे. सगुण साकार जे दिसतंय ना, हे दिसतंय ते जे काय ब्रह्मांड दिसतंय ते अख्खं परमात्माचं आहे. काय म्हटले? विठ्ठल लावी येले पिसे जिकडे पाहावे तिकडे दिसे. विठ्ठल लावी येले पिसे पाहता सबचरणाची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा. विठ्ठल लावी येले पिसे जिकडे पाहावे तिकडे दिसे. तर या भक्तांच्या भूमिका अगदीच वेगळ्या आहेत. इथं सुद्धा अर्जुनाला ह्या भूमिकेत आणायचं होतं देवाला, पण अर्जुन थोडासा मागं सरलेला दिसतो आहे. त्या म्हणून हा उच्च कोटीचा भाव आपल्याला हा प्रसंग सांगतोय की अर्जुनावर आलेला जो प्रसंग आहे तो अर्जुनावर आलेला नसून आमच्यावरच आलेला आहे. म्हणजे याचं चिंतन आता आपण काय घेणार आहे याच्यापासून? तर हाच भाग आहे की अर्जुन विश्वरूपाला घाबरला ना, आम्ही सुद्धा विश्वाला, इथं विश्व रूप शब्द काढून टाका, विश्वाला आम्ही बी घाबरतोच आहे ना. आणि विश्व म्हणजेच विराटाचं स्वरूप आहे, विश्वरूपाचं एक भाग आहे, म्हणून आम्ही बी विश्वाला घाबरतोय. कारण आम्ही भेदामध्ये वागतोय, करतोय भक्ती, पण ती भक्तीसुद्धा भेदातलीच आहे. म्हणून असली ही भक्ती काही कामाची नाही. चला, तेव्हा या प्रसंगातून आपल्याला एक बरंच काही शिकायला मिळालं किंवा आपली भक्ती खरोखर अर्जुनाची जी अवस्था झाली ना त्याच लेवलला आपण आहेत. आपण मस्त त्याला पार गंध लावतोय. अक्षदाम समर्पयामी, धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, श्रीफलम. त्याच्यावरती दररोज नारळ किती बी फोडले काहीच प्रभाव नाही. कारण तर ह्याच्यात कुठं तुमच्या वृत्तीत काही सुधारणा झालेली दिसत नाही. त्याच्यापेक्षा दयाळू वृत्तीसुद्धा तयार नाही झाली अंतःकरणात की या संपूर्ण विश्वातले जेवढे जीव दिसतात ना, हा माझा विठ्ठल आहे, अशा प्रकारची दयाळू वृत्ती तरी व्हावी ना. पहिल्यांदा प्रारंभिक दयाळू वृत्ती जर तयार झाली ना तरी बी हा प्रवास सुखकर होईल. जेवढे दिसतात ना भूतमात्र हे सारे विठ्ठल स्वरूप आहे, मी यांचा द्वेष का करू, एवढं बी तयार झालं तरी याचा कुठेतरी प्रारंभ होईल चित्तामध्ये की हा परमात्माचा आहे आणि याचा अनुभव यायला लागेल. असे सगळे अनुभव, उच्च कोटीच्या अनुभव प्रारंभिक अवस्थेत येत नाहीत, पण अनुभव यायला सुरुवात झाल्यावर एक एक अनुभव तुम्हाला शिकवत चालतो. म्हणजे भक्ती बी करत असताना एक एक अनुभव आपल्याला शिकवतो. पण आणि नंतर कधी शेवटचा, आता हा फार उच्च कोटीचा अनुभव आहे की अख्खा परमात्मा आहे. आणि अशा प्रकारचा भाव की जरी समजा विश्वातले कोणतेही घटक मला प्रतिकूलच नाहीत तर माझे अनुकूल आहेत, हा भाव तयार व्हावा लागेल. मग त्यानंतरच वाहक अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हा त्याचा विषय राहील. की वाहकसुद्धा मला प्रतिकूल असण्याचं काही कारण नाही. आणि निश्चय तेवढा मोठा, कोणता निश्चय आहे भक्तीचा? तो माझा विठ्ठलच आहे, हा माझा विठ्ठलच आहे. झाला नामदेवरायांचा निश्चय. मग पुढे ज्या वेळेला ते कुत्रपाठ आलेले बार्शी गावामध्ये ज्या वेळेला आणि उपवास सोडायचा होता आणि मग त्यावेळेला रोट्या केलेल्या त्या नुसत्याला काही तेल नाही, काय तूप लावलेलं नाही, आणि तिकडून एक कुत्रं आलं. आता पांडुरंग आला का कुत्रं आलं? बदलला ना. कारण त्यावेळेला त्यांना बोध झाला होता की विठ्ठलच अख्खा आहे. ज्ञानाने झालेला बोध काय आणि भक्तीच्या माध्यमातून झाले तो तत्त्वज्ञानाने बोध झाला होता. बरं, विसोबा खेचरांनी ज्या वेळेला कृपा केली त्यावेळेला चित्तातले भेद गेले आणि भेद गेल्याबरोबर असं झालं की सर्व विठ्ठलच आहे, अख्खा विठ्ठलच आहे. असं नाही की काही वजा करायचं आणि मग राहिलेला विठ्ठल आहे, असा नाही, अख्खा विठ्ठल आहे. आणि त्यावेळेला मग भेद गेलेलं, त्यावेळेला मग ते कुत्रं नाही दिसलं तर विठ्ठल दिसला.
मग तिथं कुत्रं होतं का विठ्ठल होता? पण ह्यांनी तर कुत्र्याचा तर आकार होता ना, पण हे तर म्हणले ना विठ्ठला. आणि मग ते कुत्र्याच्या मागं धावले, कुत्रं पुढं, कारण कुत्र्याला असं वाटत होतं माझ्या तोंडातली काढून घेतील हे. मग ते म्हणले थांब 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 विठ्ठला, हा तुझं पोट दुखेल, याला तूप नाही लावलेलं, ही कोरडी खाऊ नको, हा नामा लागे श्वाना पाठी, हा कोरडी रोटी कैसी उपदेशले, हा ओळखले. तर त्या विठ्ठले सर्वत्र विठ्ठल आहे, हा यांचा सद्गुरूंचा जो उपदेश आहे तो काय झाला, फलीभूत झालेला. आणि मग हाच भाग ज्या वेळेला त्यांनी पाहिलं की मग त्यावेळेला विठ्ठल प्रगट झाले. ते श्वानाच्या रूपातून कोण झाले? आता म्हटले नामा मला बरोबर ओळखलं बरं का. म्हणजे नामदेवरायांनी बरोबर ओळखलं, हे पांडुरंग प्रकट होऊन पांडुरंगाने सांगितलं आता काही अडचण राहिली नाही. मग तो आता सगळ्या विश्वाला काय पाहतोस? मलाच पाहतोस. आणि तीच अवस्था अर्जुनाची होती की अर्जुन विश्वरूपाला पासून भयभीत झाला. याचाच अर्थ तो कुठेतरी मागं सरलेला दिसतोय. म्हणजे भक्तिशास्त्राच्या परीक्षेमध्ये फेल झालेली गाडी दिसते ही. आणि देव म्हणतायत सुद्धा, काय म्हणतायत की अर्जुना पुढे ओवे येणार आहेत, चला आपण पुढे जाऊ आता. तैसे ऐश्वर हे महातेज सामान्य नाही, हे विराटाचं महातेज आहे. आणि हाता आले आहे सहज, तू इच्छा केली आणि तुझ्यासमोर मी प्रगट झालो सहज. ते बी दिव्य दृष्टी न देता सहज. नंतर दिव्य दृष्टी दिली, दिव्य चक्षु दिले की तर तुझं गजबज व्हावी का, तुला इथं काय याविषयी व्याकुळता व्हावी का. गजबज म्हणजे चित्तात गजबज म्हणजे चित्ताची व्याकुळता व्हायला पाहिजे का? नाही, व्हायला नाही पाहिजे. पण तुला ऐश्वर्य आहे हे कळानं. हे तैसे ऐश्वर हे महातेज, हे जे महातेज दिसतंय विश्वरूपाचं, हे साधारण ऐश्वर्य नाही तर ऐश्वर्य योगातलं ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य योग पाहिला तुम्ही कुठे आहे? 9व्या अध्यायातल्या 9व्या अध्यायामध्ये मया ततमिदं सर्वं जगद व्यक्तमूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहम तेष्वस्थितः. त्या ठिकाणापासून पुढे मयाध्यक्षेन प्रकृती सूयते स चराचरम जगत्वी परिवर्तते, इथपर्यंत तो पाहून घ्या मागे जाऊन. तर तिथं ऐश्वर्य योग प्रतिपादन केलेलं आहे. आणि त्या ऐश्वर्य योगात दुसरं काय आहे हो, हे विराटाचं वर्णन आलेलं आहे की हे सृष्टी स्थूल अख्खं सृष्टी मीच बनलेलं आहे, असं 9व्या अध्यायामधला विषय. ऐश्वर्य योग म्हणजे हे सगळं समग्र ऐश्वर्य मीच बनलेलं आहे. इथं सुद्धा तेच दाखवलं. मागं आत्ता आपण 11व्या अध्यायाचं चिंतन करत होतो त्यावेळेला देवाचं मस्तक आणि त्या मस्तकावरचा मुकुट हे दोन नाहीत हे अर्जुनाने पाहिलं. असं वर्णन आलं ना पाठीमाग. म्हणजे मुकुट वेगळा आणि डोकं वेगळं आणि मुकुट वेगळा असं नसून एकच आहे हे अर्जुनाने पाहिलं. हे कशासाठी? ऐक्य भाव निर्माण करायचा होता देवाला. हा सर्व एकच आहे म्हणजे तो एकच आहे असं दाखवायचं होतं. तर तिथं सुद्धा अर्जुन फेल गेलेला होता, कारण त्यांनी तो भेदाने पाहिलं, भेदाचं दर्शन झालं आहे. तेव्हा अशा प्रकारे तुझ्या चित्तामध्ये ही वास्तविक व्याकुळता निर्माण व्हायला नाही पाहिजे. एवढं मोठं समग्र ऐश्वर्य तुझ्या हाताला आलेलं आहे, साधारण नाही. बरं, हे आजपर्यंत कोणी पाहिलं नाही ते तू पाहतोस. आणि मला असं वाटलं तरी एखादा माणूस तरी पास होईल. तर ते अर्जुन फेल होतो आहे. आणि हे पुन्हा याच्यासाठी सांगतो मी सुद्धा किंवा आपण सुद्धा फेलच आहोत. कारण आपण विश्वाला देव म्हणून नाही पाहत, विश्वाला विश्वातले घटक म्हणून पाहतो आहे, वस्तू म्हणून पाहतो आहे, नामरूपाची वस्तू म्हणून पाहतो आहे, त्या वस्तूची उपयोगिता पाहतो आहे ना. याची हे काय फूल आहे विठ्ठल. म्हणजे हे आपली नजरच अशी आहे ना. ते म्हणले हे काय, म्हणलं की म्हणले फूल आहे. कोणत्या रंगाचं आहे? हे फूल आहे,
आता हे पिवळ्या रंगाचं आहे, याचं रूप असं दिसतंय, याचं नाम, याला झेंडूचं फूल म्हणतात आणि हे वाहण्यासाठी चांगलं आहे. बरोबर आहे. म्हणजे विठ्ठलालाच वाहिला. कशावर? ग्रंथावर. आपण हे विठ्ठलालाच वाहिलं ना, पण विठ्ठल वाहिला असं तुमचा भाव आहे का? फूल वाहिलं असा भाव आहे. हां. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके नाहू तरी स्वरूपते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ. पण अख्खा विठ्ठलच. आणि असा भाव चित्तात उत्पन्न व्हायला कठीण होतो आहे. पहा, म्हणून आपण नामरूपाला धरून आपले सगळे व्यवहार होतात आणि देवाला म्हणून नाही. आपण नामरूपवान देव मानतो. म्हणजे जसं आता हा फोटो कोणाचा आहे? नाथ महाराजांचा. आता घाबरायला लागले सगळे. म्हणजे हा फोटो कोणाचा आहे? नाथ महाराजांचा. मग नाथ महाराजांचा फोटो आहे असा आपण पाहिला. पण त्याच जाग्यावरती जर दुसरा कोणता फोटो असता, म्हणजे आपला त्या फोटोच्या ठिकाणी भाव काय झाला? संतत्वाचा भाव तयार होतो. म्हणून संतत्वाचा भाव त्यांच्या नामरूपामुळे बनलेला आहे. पण त्या फ्रेमला आम्ही फ्रेम विठ्ठल आहे असं मानत नाही. ही वास्तविकता आहे. म्हणजे हे सावतोबा महाराज आहेत. मग सावतोबा महाराज आहेत तर ठीक आहे, आम्ही तिथं नतमस्तक झालो का? त्यांचं नामरूप पाहून नतमस्तक झालो. पण ते फ्रेम पाहून कोणीच नतमस्तक होणार. तर मोकळे ह्यातले सगळे फोटो काढून टाकले आणि नुसत्या फ्रेम लावल्या. तुम्ही असे पाहता आणि ते म्हणले काय हो, देव नाही लावला का? ते संत का नाही लावले? देव का नाही लावला? म्हणजे आम्हाला फ्रेम देव वाटत नाही, मंदिर देव वाटत. हां ना. तर हा अख्खा विठ्ठल आहे असा भाव. ज्याच्यावर आम्ही पाय ठेवतो तो विठ्ठल आणि जो आत उभा आहे तोही विठ्ठल. आता आत गेला आणि मग विठ्ठलाचं दर्शन घेऊन आले तुम्ही. बरोबर आहे. आणि कोणाला तुडवलं? एकाला तुडवलं आणि एकावर डोकं ठेवलं. एकी पूजी एकी पाय ठेवी. एकी पूजी म्हणजे डोकं ठेवलं त्याच्यावर आणि एकावरती पाय ठेवतो. पण हा अख्खा विठ्ठल आहे. हा भाव चित्तात उत्पन्न व्हायला पाहिजे. तर तेव्हा हा तुझ्या चित्तात अशी काहीतरी गजबज झालेली आहे असं म्हणतायत. परी नेनसीचं गावंडिया. गावंडिया म्हणजे गावंढाळ. अशा एक प्रकारची थोडीशी आलोचनाच केलेली अर्जुनाची. अरे गावंढाळ मनुष्य आपण असं म्हणतो. आणि एक प्रकारची शिवीसुद्धा आहे. म्हणजे गावंढाळ काय कळत नाही त्याला, की त्याचाच अर्थ परत मूर्ख असा होतो. म्हणून गावंढाळ म्हणजे गावात राहणारा ज्याला ज्ञानाचा तपास नाही असा अर्थ केला. गावंडिया ज्याला ज्ञानाचा प्रकाश जिथपर्यंत पोचलाच नाही तर असा त्याला काही कळत नाही, त्याचं नाव. खेड्यात हा शब्दप्रयोग केला जातो. काय गावंढळ आहेत म्हणजे तुला काय कळत नाही असा खेडवळ, गावंढळ. किंवा याला एक दुसरा शब्द आला होता, प्राकृत हेंद्रे. असा एक शब्द माऊलींनी वापरला. शंभूचे तपणपूर ते प्राकृत हेंद्रे. काय ओळख ती? केवी पाहते का? तर त्या तिथंही प्राकृत हेंद्रे असा शब्द प्रयोग केलेला आहे. मग हे प्राकृत हेंद्रे आता तर गावंढाळ असे शब्द प्रयोग आलेत. आणि हे शब्द याच्यासाठी आलेले आहेत की देवाला ओळखत नाही म्हणून याला गावंढाळ असं म्हटलं. किंवा ज्याला फरक कळत नाही, श्रेष्ठ काय कनिष्ठ काय याच्यातला फरक कळत नाही, त्याला काय म्हणतात? गावंढाळ. म्हणजे खेड्यातली माणसं जसे लग्नसराईमध्ये बस्ता बांधायला घेऊन आले आणि कोहिनूरसमोर बसवले, तर ते म्हणतात त्याला चला ना हो, बघा ना, साड्या बिड्या काढा. ते म्हटले आता व्हा पुढं तुम्हीच. म्हणले तुम्ही कसं काय नाही म्हणले. मग आम्ही 12 वाजल्याच्या पुढं 12 वाजल्याच्या पुढं कुठं? म्हणले कैलास उडपी. म्हणजे त्यांना काय म्हणायचं? ते म्हटले काय हो, गावंढाळ माणसं आणून बसवली तर त्यांना काही कळाना न वळाना. ते बी बरोबर माणसं ओळखतात की ह्यांना काही कळत. मग ते त्यांना निहून जर बसावलं तर हे काय करतात माहिती आहे का? नाही चला ना म्हणले, बरं चला. बरं गेले. बस त्यांनी लगेच अशी काढली साडी
हे घ्या, हे 700 रुपयाचे आहे, पण तुम्हाला होलसेलमध्ये 410 रुपयाला भेटेल. हां म्हणजे 410. ह्याच्यापेक्षा भारी नाही का? ते म्हणले आहे ना. ही आहे, हे 800 रुपयाची आहे, हे 500 रुपयाला भेटेल. आता ते 500-800 रुपयाचे ते त्या पहिल्या साडीपेक्षा खराब होती, पण ह्याला माहितीच ना. मग असं म्हणले हेच करून टाका, याला म्हणतात गावंढळ. त्याला ती कळानाच ना कोणती भारी आहे, कारण त्याच्यातही परीक्षा आहे का नाही ती कळाली पाहिजे. आणि जर कळत नसेल विश्वरूप भारी का चतुर्भुज रूप भारी आहे, कोणती साडी भारी आहे? विश्वरूपाचा जो विश्वरूप आहे तो भारी आहे, आणि त्याला मागं टाकलं आणि काय म्हणतोय अर्जुन? चतुर्भुज रूप दाखवा द्यावा. चला, तेव्हा परिनेनसीचं गावंडी. आत्तापर्यंत सगळे दृष्टांतावरून लक्षात येलं की हा नक्कीच काय आहे? गावंढळ आहे. काय कोप आता धनंजय, बरं अशा माणसावर रागावता बी येत नाही हो. आता रागवायचं म्हणजे काय रागवा हा एक प्रश्न, कारण त्याला कळा नसतं ती तरी काय करेल. म्हणून अर्जुनाला कळाना, म्हणून अर्जुनावर देव म्हणतायत की आता काय तुझ्यावरती तरी कस काय रागावं बरं. आणि ही वस्तुस्थिती तशीच आहे ना. तुम्ही एवढे प्रवचन करता महाराज, एवढे कीर्तनं करता, तुमच्यावर कसं काय रागावं? असं कोण म्हणतं? तुम्हाला काय कळाना? तुम्ही किती प्रवचनं केली, किती कीर्तनं केली, काय काय सांगता तुम्ही, एवढे पाठ सांगता, पण तुम्हाला काय? असं आपल्याला म्हणेल बरं का. देव म्हणे काय तुमच्यावर रागावं, आता जाऊ द्या, तुमचं चाललंय चालू द्या. तेव्हा काय कोप आता धनंजया, अंग सांडोनी छाया अलिंगितो सीमा. अरे अंग सोडून दिलं आणि छायेला धरतो. अंगाला अंग मुख्य का छाया मुख्य? छाया म्हणजे आपली पडलेली छाया, सावली. हा ती सावली अंगाला धरून सावली असते. आणि मुख्य कोण असतं पाटील? अंग असतं, अंगाची सावली. मग श्रेष्ठता कोणाकडे आहे? विश्वरूपाची सावली चतुर्भुज रूप आहे हे सांगायचं. मग विश्वरूपाची सावली चतुर्भुज रूप आहे, तर तू कशाला धरलं? सावलीला, चतुर्भुज. चतुर्भुज रूपाला धरलं. याला एक कारणीभूत आहे बरं का. त्याच्यात कारण तर असे आहे की अर्जुन हा जसा पिंड घेऊन बसलेला आहे का नाही, तुमचा माझा जसा शरीराचा पिंड आहे, आणि अर्जुनाचा सुद्धा तसाच एक पिंड आहे. आणि सगळी माणसांचा एक वैशिष्ट्य, स्वभाव वैशिष्ट्य असं आहे, आपल्या समतोल माणसं पाहत असतात, आपल्या समतोल. त्याच्यापेक्षा दुसरे एक्स्ट्रा पाहण्याची माणसाला म्हणजे त्याच्यात प्रसन्नता वाटत नाही. हा मुख्य मुद्दा आहे. आता इथला मुख्य भक्तीचा विषय जरी बाजूला काढला तरी माणसांचं अगदी असंच आहे. मी तुम्हाला एक पूर्वी उदाहरण सांगितलं होतं की अयोध्येतून प्रभू रामचंद्र सीतामय्या हे विमानाने आले, आणि त्यावेळेला म्हणजे तिकडून लंकेतून माघारी येत असताना सगळ्या जे वानरसेनासुद्धा त्यांच्याबरोबर तिथे होती. तर त्या वानरसेना आहेत ना, ते सीतामय्याला याच्यात बसवलेलं होतं, त्या कशामध्ये? पालखीमध्ये. आणि पालखीत घेऊन ते सीतामय्याला असं घेऊन येत असताना ती वानर उलट्या सुलट्या उड्या मारायची. कशासाठी? त्या सीतेला पाहायचं होतं की ज्या सीतामय्यासाठी प्रभू रामचंद्रांनी एवढं मोठं युद्ध केलं, ती सीता आहे कशी काय. बऱ्याच वानरांना अशी शंका होती की ती बहुतेक आपल्याच जातीची असली पाहिजे, कारण आपल्या जातीची बरीच माणसं येतं सहकार्य करा, शेपटवाली वानर असे. ते वानर असे इकडून तिकडून पाहत होते. मग ते प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं की हे वानर का अशा उड्या हाणतायत. मग ते हनुमंतरायजींना विचारलं, हे असे का करतायत? ते म्हटले, भगवान हे सीतामय्याचं दर्शन करण्याची इच्छा करतायत. असं पण सीतामय्याचं दर्शन करण्याची काय इच्छा करतात? तर त्यांना पाहायचं होतं की ती सीता आहे कशी. आणि मग ते ज्या वेळेला प्रभूंना सांगितल्यावर प्रभू म्हटले, सीतामय्याला म्हटले, तू बाहेर ये, यांना काय करायचं? तुझं दर्शन करायचं. सीतामय्या बाहेर आल्यावरती ती वानरांनी असं पाहिलं आणि अशा माना करून घेतल्या. चला म्हणते इकडे, आपल्या इकडे चला. ते म्हटले, का बरं हे प्रसन्न नाही झाले? म्हटले नाही. मग ते प्रभू मनातल्या मनात हसतायत. ते म्हटले, का प्रसन्न नाही झाले? तर त्या वानरांना वाटलं हिला शेपूट असेल, कारण आपल्या जातीचे
नाही दिसत, आपल्या जातीचे नाही दिसले म्हणून ते प्रसन्न नाही झाले. आणि अर्जुनसुद्धा काय नाही झाला, प्रसन्न झाला. हे आपल्यातलं दिसानाच. आता चतुर्भुज होतं का नाही परिचयाचं, रथावर बसलेलं वगैरे, हे ठीक आहे बा इथपर्यंत. असं किंवा म्हणजे साधारण इच्छा मनुष्य असा करतो. विराट रूपाची अर्जुनाने इच्छा केली नाही खरं तर. असं विराट रूप दाखवा म्हणजे काहीतरी वेगळं असेल, थोडाफार दाखवेल आणि बंद करेल देव, असं वाटलं होतं. पण विराट म्हणजेच हे विश्वरूप म्हणजेच विराट आहे आणि विराटाची लांबी रुंदी अनंत आहे, हे त्याला कळालं नाही. म्हणून मनुष्य असा विचार करत नाही. परिच्छिन्न हातात, परिच्छिन्न शरीरात राहणारा व्यक्ती परिच्छिन्न पदार्थाची इच्छा करतो, हे एक सूत्र आहे. व्यापक पदार्थाची इच्छा करत, म्हणून दृष्टांत मागाचा तसाच आला. परिच्छिन्न म्हणजे तुम्हाला सोनं हवं आहे का नाही, हवं आहे. मग सोनं हवं आहे पण 10 तोळ हवं आहे का डोंगर हवा आहे? ते डोंगर दिला आणि सगळीकडे नुसतं सोनंच केलं म्हणजे काय करायचं आहे त्याचं. आम्हाला 10 तोळं लागत होतं. अगदी तसं त्या ज्याच्यात वृंदावनामध्ये ते राधा आहे ना, ते राधा आल्यावरती ते भगवान श्रीकृष्ण रडायचे थांबले. रडायचे थांबल्यावरती यशोदामाया म्हणते, अगं तू कडेवर घेतलं की कसं काय राहिला गं, तुझा हात लईच गोड दिसतोय, ह्याला घेतलं की लगेच फार राहायला रडायचा. ते म्हटले हो. मग घेऊन जाऊ का म्हटले, घेऊन जा. मग घेऊन जा म्हटल्यावर ते घेऊन गेल्यावरती मग ते कृष्णाच्या नटखटलीला याने पाहिले, आपल्या राधेने. तिला माहितीच होतं हे भगवान श्रीकृष्ण येतं. तेव्हा पण ते एवढंसा होता. मग एवढंसा आणि राधा मोठी होती. मग ह्याच्यात साधक बाधक व्यवहार होत. मग ती म्हणते, देवा थोडेसे मोठे व्हा ना, मी एवढी मोठी. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या प्रमाणात म्हणजे ती वस्तू त्याच्या पर्वावर व्यवहार करते, हा नियमही व्यवहार म्हणजे. आणि इकडे तुम्हाला अर्जुनाला विश्वरूप नाही आवडलं, चतुर्भुज रूप आवडलं, आणि राधेला छोटं रूप नाही आवडलं, मोठं रूप आवडलं. पण या दोन्हीमधून प्रेम व्यवहाराची संगती आहे. तेव्हा अर्जुनाचं सुद्धा चतुर्भुज रूपावर प्रेम आहे. चला, एकंदरीत काय सिद्ध झालं? परी नेनसीचं गावंडिया काय कोपवाता धनंजया, अंग सांडोनी छाया आलिंगित समातीची. छायेला काय पाहतो, अंगाला पाहना. त्या एकंदरीत थोडंसं रागवलेलेच आहे. ही भाषा बी कशी आहे, रागवलेलीच आहे. की काय रे तुला काही कळाना, हे नवे जो मी साचे येत मन करोनिया काचे. कुठे? येथे काचे मन करोनिया. येथे म्हणजे विश्वरूपाच्या ठिकाणी. आणि जे साच आहे, वास्तविक साच आहे, तिथं तू कच्चा, त्याला तू कच्चं ठरवतोयस. आणि प्रेमधरसी अवगणीयेचे चतुर्भुजाचे, जे चतुर्भुज म्हणून गणलं जातं त्याच्याविषयी मात्र प्रेम धरतोयस, आणि जे खरं आहे त्याला तू कच्चं ठरवतोयस. अशी तुझी उलटी संगती काय अर्जुना. तेव्हा अशा प्रकाराने भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत. राहिलेला विषय नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी.